भिवंडी तालुक्यातील शिवसेनेचे डॅशिंग जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या कार्यालयामध्ये नुकताच पुंडास गावचे सुपुत्र कैलासदादा शेलार यांची जिल्हाप्रमुखांच्या हस्ते उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच यावेळी कोलिवली गावचे विक्रम माळी यांची देखील शेलार गट उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यासोबतच बोरपाड्याचे संदीप शेळके यांची शेलार पारिवली गट विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली, तर मनीष पाटील यांची दाभाड गट विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच अरुण पाटील, दीपक शेलार, सुरेश म्हात्रे, राजू पाटील व मनोज पाटील यांची देखील शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली, तर उपशाखा प्रमुखपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला होता आणि नुकताच त्यांना जिल्हा प्रमुखांच्या हस्ते पदे देण्यात आली आहेत व या पदाचा ते योग्य वापर करतील व उल्लेखनीय कामगिरी करतील असा विश्वास जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केला आहे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवानंद थळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश शेलार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। विक्रम माली आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वांना जय महाराष्ट्र। आवाज येतो सगळ्यांचा? खरं तर ही व्हिडिओ अगदी आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। साहेब, तुम्ही आपले जिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेब यांना आदेश दिला की जिल्हा प्रमुख या नात्याने तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तयारीला लागा आणि तुम्ही ज्या दिवशी आदेश दिला तेव्हापासून साहेबांनी खऱ्या अर्थानं गाव तिथे शाखा तर उभारलीच आहे, पण प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी करून एक एक माणूस जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि अगदी आतापर्यंत गेल्या 3-4 वर्षापासून उद्योग गटामध्ये काम करणारे आपण सध्या जे पाहत आहे कैलास शांताराम शेलार, त्यांच्यासोबतच आतापर्यंतचे शिवसेनेचे शाखा प्रमुख विक्रमजी माळी आणि अनेक त्यांच्यासोबत प्रत्येक गावातील एक शाखा प्रमुख यांना आज जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येत आहे आणि आता आपण जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून हे पद देणार आहोत। मी पहिल्यांदा कैलास शांताराम शेलार यांची वर्णी लागत आहे की जिल्हा प्रमुखांना विनंती करून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून आणि कैलास शेलार साहेब यांची खरं तर 5 तालुक्यांमध्ये चांगली ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढे सुद्धा आम्हाला अशाच कामाची अपेक्षा। कोळिवली गावचे आमचे परममित्र विक्रमजी द्वारकानाथ माळी यांना सुद्धा साहेबांनी शेलार गटाच्या उपतालुका प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे। टाळ्या वाजल्या सगळ्यांनी। त्यानंतर आतापर्यंत दाभाड गटामध्ये एक महत्त्वाचे शाखा प्रमुख जे BMC कर्मचारी आहेत मनीष रामचंद्र पाटील यांना त्यांच्या गणाची विभाग प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे। तर या माणसाने अनेक माणसं जोडलेली आहेत आणि आता नव्याने कामाला सुरुवात करूया। त्यानंतर खालिंग बुद्रुकचे दीपक सुरेश शेलार, त्यानंतर कवाड बुद्रुकचे शाखा प्रमुख म्हणून अरुण शंकर पाटील, हे जुने जाणते शिवसैनिक आपल्याकडे येतात, जरा टाळ्या वाजवूया। त्यानंतर संदीप गणेश शेळके, हे सुद्धा शेलार पारिवली गटाचे विभाग प्रमुख, मोठी जबाबदारी साहेबांच्या एका नावाखातर आलेली आहे। त्यानंतर पारिवली गावामध्ये आमचा कोणताही कार्यकर्ता नव्हता, पण सुरेश काथोड म्हात्रे शाखा प्रमुख होते, हे सुद्धा शाखा प्रमुख आहेत, त्यांची सुद्धा शाखा प्रमुखपदी टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी।
कैलास आणि विक्रम ही फार जुन्या काळापासून माझ्याबरोबर असलेली माणसं आहेत आणि ती आजच्या दिवशी माझ्याबरोबर आली याचा आनंद खूप आहे. आणि त्यांचं काम चांगलं आहे. पूर्ण दाभाड आणि शेलार गटामधली सगळी मंडळी काम अतिशय चांगलं आहे आणि त्या कामाच्या त्यांच्या चीज काय तर त्यांना पोचपावती म्हणून आजचं त्यांच्या सन्मानार्थ त्यांना पुढची बढती दिली. त्यांना तालुकामध्ये काम करण्याची आपण संधी देतो आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय असेल असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यांनी शिवसेना पक्षामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवला, आमच्याबरोबर येऊन भरोसा ठेवला. त्यांचं कुठेही विश्वासाला त्यांच्या कुठे तडा जाणार नाही अशा पद्धतीचं संघटनेचं काम असेल. आणि संघटना शिवसेना परिवारामध्ये सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की आम्ही एक कुटुंब म्हणून काम करीत असतो. तेव्हा इथं लीडर कोणी आहे का हे असण्यापेक्षा आम्ही सगळे एक कुटुंबातले सदस्य आहोत या हेतूने आम्ही काम करतो. आणि आजच्या दिवशी माझी जुनी सगळी मंडळी एकत्र आली आणि माझ्याबरोबर आली त्याचा आनंद आहे. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कारण काय होता नक्की तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचा? कारण एकच की ज्या वेळेस संजय राऊत साहेबांनी दिघे साहेबांवर जी टीका केली ती माझ्या जिव्हारी लागली आणि तिथूनच मी निश्चय केला की आपण जे ड्रेसिंग पर्सनॅलिटी असे जिल्हा प्रमुख आमचे देवानंद थले साहेब हे नेहमीच आम्हाला भावासारखे वागवत असतात. आमचे येणं-जाणं होतच असे आणि त्यांच्या प्रेरित होऊन मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे. तर त्यांचं काम ठाणे-जिल्ह्यामध्ये खरोखरच एक नंबरचं आहे आणि माझ्या जोडीला आत्तापर्यंत 10 शाखाप्रमुख आलेले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर दादा तुम्ही काय म्हणणार? काय मनातल्या भावना आता आज जो तुम्हाला पद मिळालेलं आहे? गेले 20 वर्ष मी शिवसेनेमध्येच होतो आणि शाखाप्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे. आंदोलनं केली, टायर पण फोडले गाडीचे. पण जो आता मान सन्मान थले साहेबांनी आम्हाला इथे दिला, झटक्यामध्ये उपतालुका प्रमुख पद देणं हे खाण्याची गोष्ट नाही आहे. कारण एवढे वर्ष झाली त्यांनी फक्त शाखा प्रमुखच ठेवला होता. आमची पण अपेक्षा असते, आमच्या कार्यकर्त्यांची पण अपेक्षा असते का भाऊ आपले पुढे गेले पाहिजेत, तेव्हा आम्हाला पण कुठेतरी संधी मिळेल. त्या संधीचा लाभ थले साहेबांनी आम्हाला दिला. धन्यवाद. म्हणजे या पदाचा वापर आपण कशा प्रकारे करणार, ज्या प्रकारे थळे साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे? त्यांनी आम्हाला जो विश्वास दाखवला आमच्यावर, तर आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, विधानसभा असो किंवा खासदारकी असो, त्यावेळेला आम्ही पोचपावती आम्ही सगळं शाखाप्रमुख दाखवू आणि आमच्या तालुका भिवंडीमध्ये आमचा काम एक नंबरचा पक्ष शिवसेना हे वाढवू आणि थले साहेबांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून आमचं काम. सन्माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तसे आता मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांनी जे गेल्या 3.5 वर्षामध्ये जो काम केलं आहे आणि त्या कामाकडे बघून आज मी जवळजवळ याच्या अगोदर 12 वर्ष शाखाप्रमुख म्हणून मी काम केलं आहे. आणि ॲक्च्युली उद्धव ठाकरे गटात असताना ॲक्च्युली आता शाखाप्रमुख म्हणजे काय भविष्यापर्यंत काय 20-25 वर्ष शाखाप्रमुखच काम करायचं का? एखादा पदाकडे तो प्रवेश करताना त्याला आपल्यावरती त्याला पद दिलं जाते आणि तो आपल्याला म्हणजे ॲक्च्युली त्याचे संबंध नसताना तो आपल्याला हे काम कर ते काम कर. तर ॲक्च्युली आपण आज ग्राउंड लेवलला जी आपण आज शिवसेना म्हणून आपण जो काम करून आज शिवसेनेला जो पक्ष मजबूत केला, तर त्याची पोचपावती आतापर्यंत कुठल्या उद्धव ठाकरेकडे असताना आतापर्यंत कुठल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने किंवा नेत्याने आपल्याला त्यांनी दिले नाही. तर आज मी कैलास भाऊंच्या संपर्कात, विक्रमच्या संपर्कात जवळजवळ ह्याच्या अगोदर पण आम्ही संपर्कात होतोच. त्यानंतर कैलास भाऊशी मी कॉन्टॅक्ट केला, असा विषय आहे का मला ॲक्च्युली शिंदे गटामध्ये प्रवेश करायचा आहे. तर कैलास भाऊला बिंदास मनीष तू ये, मी साहेबांशी बोलतोय. आणि आज कैलास भाऊच्या संपर्कात राहून थले साहेबांचे जिल्हा प्रमुख आणि त्यांची तर डॅशिंग पर्सनॅलिटी आहेच आणि कामाचा बोलला म्हणजे जे पण ग्राउंड लेवलला जे काय असेल, सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा मोठा असेल, त्यांचा थेट संपर्क असेल, त्यांची काही समस्या असेल ती 100% सोडायचं काम जिल्हा प्रमुख करत आहेत. तर आज त्यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन मी आज पक्षात प्रवेश केला आहे.